करी उपकार देहाचा विसर पाडी मज तरीच हा जीव सुख पावे माझा तरीच हा जीव सुख पावे माझा बरे केश राजा कळो आले ठावली चित्ता राखे पायापाशी सकळ वृत्तीशी अखंडित आस भय चिंता लज्जा काम क्रोध तोडावा संबंध यांचा माझा मागणी ते कहीचे आहे आता नाममुखी संत संगदी तुका म्हणे नको वरपंग देवा घ्यावी माझी सेवा भाव शुद्ध तरीच हा जीव सुख पावे माझा बरे केश राजा कळो आले पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुकाम देवा आता ऐसा करी उपकार देहाचा विसर पाडी मज बरीच हा जीव सुख पावे माझा बरे केश राजा कळो आले संत सम्राट भगवान ज्ञानोबाराय वैराग्य राग रसिक जगद्गुरु संत शिरोमणी श्री तुकोबाराय शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज महाराष्ट्रातील सर्व संतांची मांदियाळी वारकरी संप्रदायाचं परम आराध्य दैवत श्री पांडुरंग परमात्मा आणि या प्रांताची क्षेत्राची असणारी अधिष्ठात्री संरक्षक देवता श्री जोगेश्वरी माता त्याचप्रमाणे या ठिकाणी या ग्रामाची संरक्षक अधिष्ठात्री संत देवता स्वानंद सुखनिवासी भाऊसाहेब महाराज ह्या सर्वांच्या अलौकिक अकारण करून अद्भुत असीम अपूर्व अहेतुकी अशा अनुग्रहामुळे दयेमुळे तुम्ही आम्ही सर्व हे चातुर्मास्याचं आणि पर्व आहे या पर्वामध्ये हे नवरात्राचं एक महान पर्व आहे आणि या पर्वामध्ये तुम्ही आम्ही सर्व जिवंत आहोत आपले श्वासोच्छ्वास चालू आहेत ते लोहाराच्या भात्याप्रमाणे व्यर्थ नसून सार्थ आहेत कारण आपल्याला एक गोष्ट लक्षात आली की एवढी मोठी मानवी संख्या ह्या भूतलावर आहे मृत्यूलोकात आहे परंतु आपल्या जीवनाचं खरं कल्याणासाठी मनवनी शरण जावे सर्व भावे देवासी तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा की आपल्या जीवनामध्ये आपल्याला जी शरणागती करायची आहे त्या शरणागतीचं स्थान केवळ एकमेव परमात्मा आहे या ठिकाणी परमात्मा आहे त्या परमात्म्यानेच आपल्याला हे जीवदान दिलेलं आहे जेणे हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जगत जीवन नारायण गायीन गुण तयाचे त्यांनी सांगितलं की झाडाचेही पानं हले ज्याची सत्ता राहिली अहंता मग कोठे
फुटती तरुवर उष्ण काळमाशी जीवन तयाशी कोण घाली. या तेने तुझी काय नाही केली चिंता राहे त्या अनंता आठवणी. या विश्वामध्ये आपल्याला जे जे काही हे शरीर जड असणारं शरीर चालतं हे कोणाच्या सत्तेने. उन्हाळ्यामध्ये झाडं हिरवीगार होतात त्यांना कोण पाणी घालतं. बाळा दुग्धा कोण करीते उत्पत्ती वाढवी श्रीपती सवे दोन्ही. ज्या क्षणी बालक जन्माला येतं त्याच वेळेला आईच्या हृदयातून जो काही दुधाचा स्राव होतो ते कोणी उत्पन्न केला. तर आपली खात्री झालेली आहे का ही काही मानवी बुद्धीची किंवा इंद्रियांची शरीराची ही शक्ती नाही. ही एक अद्भुत अलौकिक अशा प्रकारची परमात्म्याची सत्ता आहे. आणि त्या परमात्म्याला शरण जावं म्हणून शरण जावे सर्व भावे देवाशी. आपल्याला एवढं माहीत झालं की तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. हा संसार समुद्र जो आहे तो आपल्या बाहुबळावर तरून जाणं अत्यंत कठीण आहे. संसार शब्दाचा अर्थ असा आहे की जन्म मरण परंपरा. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. पुन्हा पुन्हा जन्माला यावं, किती वेळा जन्मा यावे आणि नित्य व्हावे फजित म्हणून जीव भ्याला शरण गेला विठोशी. आपण या ठिकाणी कोणीतरी आई वडील श्रीमंत असे कोणी असणारे ज्योतिष डॉक्टर आपल्याला काहीतरी ह्या संसार समुद्रातून तरुण नेतील असं आपल्याला वाटत नाही. इथं दोनच वस्तू आहेत, त्या म्हणजे एक परमात्मा ह्या भवसागरातून आपल्याला तारून नेईल किंवा त्या परमात्म्याचंच दुसरं रूप ह्या विश्वामध्ये आहे ते आहे संत. सुख एक हिची ठाई बहुपायी संतांचे. सुखाचे दोनच पत्ते आहेत. एक तर संतांच्या समागमनामध्ये त्यांच्या पायाजवळ पडून राहणं, पडोनी राहीन ते ठाई उगाची संतांचे पायी न मगे न करी काही तुझी आनगा विठोबा. तुकाराम महाराज भगवंताची शपथ त्याच्या पुढेच घेतात आणि मी या ठिकाणी तुझ्याच जवळ पडून संतांच्या पायाजवळ पडून राहीन असं सांगतात. तेव्हा या ठिकाणी मनुष्य जड पदार्थ आहे, धन वगैरे घरदार हे आपल्याला सुख देऊ शकत नाही, कारण त्यांना स्वतःच ज्ञान नाही, इतराचंही ज्ञान नाही. म्हणून जडाने आपल्याला सुख होईल. मनुष्याचे खरं म्हणजे ज्या मनुष्याला वाटतं की धन असलं म्हणजे सुख होईल याचा अर्थ त्याची बुद्धी फारच अविकसित आहे. त्याच्यापेक्षा थोडा विकसित मनुष्य असला त्याला वाटतं हे धनाचा काही उपयोग नाही, आपण माणसांवर प्रेम केलं पाहिजे आणि माणसंच आपल्याला सांभाळून घेतील, वाचवतील. याचा अर्थ काय, जीवाला वाटतं की जीव आपल्याला काहीतरी सहाय्य करील. पण जीव बिचारा तोच या ठिकाणी अत्यंत अल्पज्ञ अल्पशक्तिमान आहे. एकादशीच्या घरी शिवरात्र आपण म्हणतो त्याप्रमाणे जीवाने जडाला शरण तर जाऊच नाही, पण जीवाने जीवाला देखील शरण जाऊ नये. मग जीवाला, कारण जीवाला तो स्वतः परतंत्र असल्यामुळं तो आपल्याला काय स्वातंत्र्य देणार. म्हणून शरणागतीचं स्थान एकच आहे, ते म्हणजे परमात्मा. आणि त्या परमात्म्याची शरणागती करावी असं आपल्याला वाटलं आणि ते करत असताना या ठिकाणी जोगेश्वरी मातेच्या चरणाजवळ बसून संत समागमामध्ये संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थी किंवा क्षणक्षणा हाची करावा विचार तरावया पार भवसिंधू. अशा प्रकारच्या आपल्या अंतःकरणामध्ये एक जाणीव झालेली आहे आणि त्या जाणीवेच्या पोटी आपण या मातेच्या कुळीची कुळदेवी केली ठावी संतानी. बरवे झाले शरण गेलो उगविलो संकटी आणिलाही रूपाबळे करुणी खळे हरिदासी. तुका म्हणे समागमे नाचो प्रेमे लागलो. या ठिकाणी त्या परमात्म्याच्या आपल्याला ह्या कुलदेवतेची मदत झाली आणि म्हणून आपल्याला ही सद्बुद्धी राहिली. म्हणून आपण अत्यंत भाग्यवान अशा स्वरूपाचे आहोत की आपल्याला किमान आपल्याला एक वाट सापडलेली आहे की संतांनी आपल्याला सांगितलेलं आहे, तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे पांडुरंग भेटे भरवसेनी. तुम्हाला संती हे पहिलं लाविले निशान ते नाम वैखरी मुखे गरजो. संत गर्जना करून सांगतात तुम्ही ह्या वाटेने चला, तुम्हाला सुखरूप असणारा जो पांडुरंग आहे, सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा माझ्या पांडुरंगा सारी खातो. तो पांडुरंग परमात्मा तुम्हाला निश्चित भेटल्याशिवाय राहणार नाही असं संतांनी उद्घोष करून गर्जना करून हात उभारून आपल्याला सांगितलेलं आहे. आणि हा देवच असं आहे का उभारीला हात जगी दानविली मात देव बैसले सिंहासनी आल्या याचका परेधनी. भगवान सिंहासनावर आरूढ होऊन सांगत आहेत
भवसागर तरता कार्य करी तसा चिंता. तुम्हाला आता मला शरण आले ना, तुम्हाला शरणागताला मी कधीही अभयच देत असतो, त्याला कोणत्याही प्रकारचं चिंता करण्याचं कारण नाही. हा भवसागर तरता कार्य करी तसा चिंता, पैल उभा दाता कटी कर धरोनिया, त्याचे पायी घाला मिठी, मोल नेघे जगजेठी, भावा एकासाठी खांदा वाहे आपुल्या. हा परमात्मा आपल्या भक्तांना खांद्यावर वाहतो. आपल्या परमात्मा हा आपल्या भक्तांचा सर्व भार वाहतो. भगवंतांनी सांगितलं त्याचा योगक्षेमम वाहम्यम. जी गोष्ट त्याला प्राप्त नाही ती मी त्याला प्राप्त करून देतो, जी गोष्ट त्याला प्राप्त आहे तिचं रक्षण किंवा जतन देखील मी करतो. आणि तेषा महम समुद्धरता मृत्यू संसार सागरात, भवामी न चिरात पार्थ मैयावी शीत चेतसा. मी त्याचा उद्धार करतो, ज्यांनी चित्त मला दिलेला आहे अशा पुरुषांचा मी या संसार सागरातून उद्धार करणारा होतो, अशी भगवंतांनी गीतेमध्ये केलेली प्रतिज्ञा आहे. ज्ञानोबा म्हणतात, जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागी शरणागता शरण्य मीच एकू. जीवाला शरण जाण्याला योग्य असा एकमेव अद्वितीय केवळ परमात्माच आहे. विठ्ठल म्हणून आपल्याला असं वाटलं की या परमात्म्याची शरणागती करावी. शरणागती झालेला करणं म्हणजे काय आहे याविषयी काही नियम आहेत. आपण म्हणतो आता आम्ही देवाची पूजा करतो, आता देवाला शरण गेलो. शरण जाणं म्हणजे काय आहे? परमार्थाला लागल्यानंतर पहिलं साधन आहे शरणागती, अनन्य शरणागती. म्हणजे इतर सगळ्या साधनांचा त्याग करायचा आणि केवळ परमात्म्याचाच अंगीकार करायचा. देव माझा आणि मी देवाचा, अशा प्रकारची दृढ धारणा हे त्या शरणागतीचं स्वरूप आहे. विठ्ठल एकदा देवाला शरण झालं की काय होईल ते हो या शेवटी, आणि लाभ आणि तुटी देव झाली. शता तरी एका जन्माच्या शेवटी कृपाळवा पोटी येईल दया. काही जरी झालं तरी या ठिकाणी परमात्माच माझा सांभाळ करणार आहे, आता मी दुसऱ्या कोणाला शरणागत होणार नाही. याला म्हणतात अनन्य शरणागती. अनन्य म्हणजे अन्य आश्रयांचा त्याग, अन्याश्रयानाम त्यागाः इति अनन्यता. सगळे आश्रय सोडून दिले आणि एक केवळ निदानीचा एक पांडुरंग, अशा प्रकाराने ही शरणागती आहे. आणि ती शरणागती आपल्याला करावी वाटली आणि ह्या शरणागतीमध्ये केल्यानंतर आपण परमार्थाची वाटचाल कशी करायची हे जर आपल्याला कळून घ्यायचं असेल तर संतांचे संगती मनोमार्गगती आकळावा श्रीपती येणे पंथे. संतांच्या संगतीत परमात्मा कळत नाही, आकळत असतो. आणि म्हणून आपण ह्या सत्संगामध्ये बसून सत्शास्त्राचं ह्या सप्ताहाच्या एक 7 दिवसाच्या इथं तर हे 10 दिवसाचं अनुष्ठान आहे, त्याच्यात 1 दिवसाची भर पडलेली आहे. तर ह्याच्यामध्ये ह्या अनुष्ठानामध्ये आपण सम्मिलित झालो आणि आपल्या जीवनाचं परम मंगल कसं करता येईल यासाठी जे काही सत्शास्त्र आहे, म्हणजे जे वेद आहे की अहितापासून काढीती हितदेवनी वाढविती नाहीगा श्रुती परवती माऊली जगा. या ठिकाणी हा मानव जो आहे तो महामानव कशाने होईल ही देवाची इच्छा आहे. आणि त्यासाठी त्याचं ज्याच्यात अकल्याण आहे अकल्याणाकडून तो आपल्याला काढतो आणि आपल्या हितामध्ये प्रवृत्त करतो. असा असणारा वेद किंवा त्याला श्रुती माऊली असं म्हणतात, तो आपल्या आईच्या स्थानी आहे. आणि श्रुतीच्या पलीकडचं आपल्याला खरी आई दुसरी कोणीच नाही. जन्मदात्री आई आपल्या उदराच्या बाहेर पाठवते, पण जन्म मरण परंपरा खंडित करण्याचं सामर्थ्य तिचं नाही. लेकोराचे हित वाहे वा माऊलीचे चित्त, आईशी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती. पोटी भारव आहे त्याचे सर्वस्व हिस आहे, तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. अशा प्रकारची जी संत संगतीमध्ये ह्या वेदाच्या सिद्धांताचं श्रवण करीत करीत आपण आपल्या जीवनाचा मार्ग चोखाळावा, याच्यासाठी हे आपण एक अनुष्ठान ह्या भगवती आंबेजवळ सुरू केलं की जी अन्नपूर्णा आहे. अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षाम देहीच पार्वती. माता मे पार्वती देवी पिता देवो महेश्वरः बांधवा शिवभक्ताश्च स्वदेशो भुवनत्रयम्. जे जोगेश्वरीचे भक्त आहेत त्यांची धारणा आहे की या देवी सर्व भूतेषु
मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. या ठिकाणी सांगतात की ही जी देवी आहे, या देवी ही सर्व भूतांमध्ये, सर्व प्राणीमात्रांमध्ये व्यापून आहे. प्रत्येकाच्या हृदयामध्ये परमात्म रूपाने ती विराजमान आहे. म्हणून ती अशा देवीला आम्ही नमस्कार करून अन्नपूर्णे, हे अन्नपूर्णे, सदापूर्णे, तू नित्य परिपूर्ण अशा प्रकारचे आहेत. तू शंकर प्राणवल्लभे. शंकर शब्दाचा, महादेव शब्दाचा अर्थ आहे शंकरोती ती शंकरा, जो आपलं खरं कल्याण करतात ती देवता आहे शंकर परमात्मा. आणि त्यांची असणारी पत्नी, ही पत्नी आहे माता, भगवती अन्नपूर्णा माता. ती सदापूर्ण आहे, शंकराची प्राणवल्लभ आहे. आपण दररोज तिच्याकडे प्रार्थना करतो आणि तीच प्रार्थना करावी. ह्या वारकरी संप्रदायामध्ये जेव्हा आपण देवाची शरणागती करतो त्यावेळेला देवीकडं, देवाकडं, आपल्या इष्ट देवतेकडं खरं काहीच मागायचं नसतं. मागायचं असेल तर तुझं मला प्रेम दे, मागायचं असेल तर मला ह्या जन्ममरण परंपरेतून खंडित कर, याच्यापेक्षा दुसरं माझं मागणं नाही. माझ्या जीवनामध्ये, व्यवहारिक जीवनामध्ये जे काही प्रारब्धाचे भोग असतील ते होऊ दे, ते भोगण्याचं मला सामर्थ्य दे, पण ते भोग नष्ट कर, असा वारकरी कधीच प्रार्थना करीत नाही. वारकरी संप्रदाय असा आहे की आता प्रारंभच निष्काम कर्मापासून होतो. प्रारंभच निष्काम कर्माने आहे. निष्काम कर्म याचा अर्थ सगळं वाट्याला आलेलं कर्म तर करायचं, कर्मामध्ये कुचराई करायची नाही, पण आणि ते तंतोतंत करायचं, शास्त्राने संतांनी सांगितल्याप्रमाणे करायचं. पण करत असताना मी ह्या कर्माचा कर्ता आहे असा अभिमान धारण करायचा नाही. देवाने माझ्यावर कृपा केली म्हणून हे कर्म तो माझ्याकडून करून घेत आहे, हे माझं कर्तव्य नाही. याला म्हणतात निष्काम कर्मयोगातलं एक तत्व आहे की कर्तृत्वाचा अभिमान नाही. आणि दुसरी गोष्ट, त्या कर्मापासून फलाभिलाषा नाही. मला अमुक कर्माचा अमुक फल मिळावं हे त्याच्या स्वप्नात देखील कधी येत नाही. तिसरी गोष्ट, या कर्माविषयी करत असताना त्याला वाटतं, जसं आता आपण इथं फुलं उधळली तशी आपल्या जीवनात करीत असणारी आपण जी कर्म आहेत ती कर्म निष्काम रीतीनं आपण केली तर, आणि ती कर्म केलेली ईश्वराला समर्पण करायची. इदं न मम, माझं काहीच नाही, हे त्वदीयमेव वस्तू तुभ्यमेव समर्पये, तुझीच वस्तू आहे, हे शरीरच मला तू दिलेलं आहे. हे यज्ञाचा, पूजेचा जो काही संभार आहे, सामुग्री आहे, ती सुद्धा तूच दिलेली आहे. ज्याचे दिले त्याशी आणि पावे फळं आपण अशी, तुझं तुला समर्पण करायचं. आपण गंगेतलंच उदक घेतो आणि गंगेलाच अर्घ्य देतो, त्याप्रमाणे ही कर्म ही ईश्वराची पूजा आहे. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा, पूजा केलिया होय अपारा तोषा लागी, मग तिये पूजे रिझलेने आत्मराजे, वैराग्य सिद्धी दिजे पसायतया. आपण केलेली कर्मरूपी पुष्प ही ईश्वराच्या चरणी समर्पण केली की ईश्वर प्रसन्न होतो. आणि प्रसन्न झालेला ईश्वर आपल्याला काय करत असेल तर तो आपल्याला ज्ञान आणि वैराग्य देतो, आपल्याला आत्मज्ञान मिळवून देतो. आत्मज्ञान प्राप्त झालेल्या पुरुषाचा हा शेवटचा जन्म असतो. बीज भाजोनी केलेलाही आम्हा जन्म मरण नाही, अशा प्रकारच्या जन्म मरण परंपरेच्या पलीकडं हा परमात्मा आपल्याला नेत असतो. म्हणून या ठिकाणी परमात्म्याकडे मागायचे काय, ज्ञान दे आणि वैराग्य दे. आपल्याला जोपर्यंत माणसाला विषयाची आसक्ती जीवनात आहे तोपर्यंत त्याला स्वप्नात देखील सुख लागत नाही. ज्या वेळेला त्याला वैराग्य निर्माण होतं तर वैराग्यवानाचं सांगितलं की विरक्तस्य तृणम जगत, सगळं जगताचा वैभव त्याच्या पायाजवळ आलं तरी त्याला त्या कसपटाची, एका गवताच्या काडीची सुद्धा त्याला किंमत वाटत नाही. आणि अशा वेळेला त्याला जो आनंद मिळतो हा कोट्यावधी रुपये, ह्या जगातली सर्व संपत्ती त्याच्या चरणावरून वळण टाकली तरी सुद्धा एवढा आनंद मिळत नाही. असा आनंदाचा तो भागीदार होतो म्हणजे वतनदार होतो. आणि अशा प्रकारची ही जी स्थिती आहे ही वारकऱ्याचं जीवन आहे. आणि त्याप्रमाणे त्या निष्काम कर्मापासून सुरुवात होते आणि जेव्हा आत्मज्ञान होतं तेव्हा त्याला जी स्थिती प्राप्त होते तिला म्हणतात जीवनमुक्ती, तिला म्हणतात नैष्कर्म्य दशा. ही दशा प्राप्त होते आणि ही दशा गरीब, श्रीमंत, रोगी, निरोगी, बालक, स्त्री, पुरुष सर्व लोकांना प्राप्त होऊ शकते. किंबहुना ती आपला स्वतःचा हक्क आहे. आपण स्वतः आत्मा आहोत, त्या आत्म्याचं ज्ञान मिळवण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे.
किंबहुना भगवंताने आपल्याला ह्या जन्ममरणाच्या परंपरेत जे टाकलं ही भगवंताची एक क्रीडा आहे, हा भगवंताचा खेळ आहे आणि भगवान आपल्या आई वडिलांसारखं आपलं कौतुक पाहत आहे. ही लोक मी हे केलेले जे शब्द स्पर्शादी विषयाचे भोग इकडं हा धावतो का ज्यांनी निर्माण केलं त्याच्याकडे येतो आणि आपण जसं त्या परमात्म्याकडं ह्या निष्काम कर्म निष्काम भक्तीच्या द्वारा जातो त्यावेळेला आपल्या अंतःकरणामध्ये ह्या ज्ञानाचा ह्या भक्तिप्रेमाचा आपल्या ठिकाणी उद्भव होतो. आपल्या अंतःकरणामध्ये हे भक्तिप्रेम निर्माण होतं, विरक्ती निर्माण होते, आत्मज्ञान प्राप्त होतं आणि त्या मनुष्याला तो बाहेर किती मोठा अधिकारी आहे किंवा किती दरिद्री आहे याच्याशी आता काही संबंध नाही. त्या तो पुरुष म्हणू शकतो की जन्मा आलियाचे आधी फळ झाले साचे. मी जन्माला आलो कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो. मी जन्माला येऊन खरंच माझ्या जन्माचं सार्थक झालं, मला आता काही मिळवायचं नाही. काम नाही झालो पाही रिकामा. अहो तुम्हाला आनंद प्राप्त झाला का? अहो तुम्ही जर पाहिलं तर बाहेर निष्किंचन दिसून येतात, तुमच्याजवळ काहीच नाही. अशा प्रकारचं असताना तुकाराम महाराजांना विचारलं तुम्ही कसे काय आहात? तुकाराम महाराज म्हणतात की आजी आनंदुरे आजी परमानंदुरे. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, आनंदाच्या कोटी साठवल्या आम्हा पोटी. असा आनंद त्यांच्याकडे ओसंडून वाहणार आहे आणि ही जीवन जगण्याची कला संत आपल्याला सांगत असतात आणि त्या संतांच्या सहवासात आपल्याला जीवन यापन करावं असं आपल्याला वाटतं. म्हणून ह्या पावन वायुमंडळामध्ये पावन पर्वामध्ये आपण या ठिकाणी जोगेश्वरी मातेच्या जवळ बसून संतांनी जे काही कीर्तन प्रवचन पारायण या रूपाने जी सेवा आहे त्या सेवेत आपण सम्मिलित झालो हे आपल्या जीवनातील भाग्याचे क्षण आहेत. आजचा जो दिवस आहे हा आपला उपांत्य दिवस आहे. याला जागराचं कीर्तन असं म्हणतात की या दिवशी कीर्तनकाराला बांधलेला असतो म्हणजे त्याला कोणता अभंग घ्यावा याच्याविषयी ठरवून गेलेला अलिखित असा सांप्रदायिक दंडक आहे. तो दंडक म्हणजे की 7 दिवस त्यांनी इथं जे काही आपण अनुष्ठान केलं त्यामुळं आपली एक त्याच्यामध्ये पत निर्माण झाली. तर पत शब्द म्हणतो ना आपण, त्याची पत आहे म्हणजे त्यांनी जर कोणाकडे मागितलं तर त्याला ते मिळतं, कारण तसं त्यांनी केलेलं आहे, त्याच्यासाठी योग्यता संपादन केलेली आहे, म्हणून पत शब्द आहे. तर स्वामी महाराज सांगायचे पत शब्द जर विरुद्ध केला तर त्याचं होतं तप, त्याचा अर्थ होतं तप. आता आपण हे जे 10 दिवस 9 दिवस आपण तप केलेलं आहे आणि त्यामुळे आपली पत निर्माण झालेली आहे कोणाजवळ? संतांजवळ आणि देवाजवळ. आणि मग आजच्या दिवसामध्ये आपण संतांच्या चरणाजवळ किंवा देवाच्या चरणाजवळ मागण्याचा आपल्याला अधिकार येतो. अर्थात ज्यांनी अनुष्ठान केलं ते, नाही तर आजच्या अभंगापुरतं आले आणि लगेच अभंगाची पूर्तता झाली असं होत नाही. एका राजाने अशी जाहिरात केली की ह्या राज्यामध्ये ज्यांना 4 वेदाचं ज्ञान असेल तर त्यांना मी राज्याचा अर्धा भाग देणार आहे. तिथं सगळे लोक म्हटले आपल्याला वेदाचं ज्ञान असेल तर आपण राज्याकडे गेलं पाहिजे. पण एक मनुष्य एकदम दसमुसळेपणाने आला आणि त्यांनी सांगितलं मला सर्व वेदाचं ज्ञान आहे. तर ते म्हणे तुला अर्ध राज्य आम्ही देऊ शकतो, पण तुला वेदाचं ज्ञान आहे की नाही हे माहीत करायचं. ते म्हणजे माहीत आहे. काय माहीत आहे तुला वेदाचं ज्ञान? त्यांनी सांगितलं वेद 4 आहेत, ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद, द्या अर्ध राज्य. विठ्ठल विठ्ठल. वेदाची नावं माहीत असल्याने मिळत नाही, तर त्या ठिकाणी त्याच्यासाठी त्याचा अर्थ काय, त्याचं व्याकरण काय, याचं आपल्याला त्या सुक्ताचा अन्वय कसा करायचा, त्याचं भाष्य काय आहे इत्यादी अनेक अभ्यास अपेक्षित होता. तसं या ठिकाणी केवळ शरीराने कीर्तनाला येऊन बसलं आणि काय चाललंय त्याच्यात अर्धी झोप घेतली, अर्ध दुसरे चिंतन मनामध्ये केलं तर असं नाही. एकाग्र याचा अर्थ ज्या अंतकरणाच्या वृत्तीला एकच टोक आहे, एकच टोक म्हणजे फक्त देव. या ठिकाणी दुसरं चिंतन नाही. अशा एकाग्र चिंतनाने ज्या वेळेला मनुष्य हे 8 दिवसात आपल्या संतांनी आपल्या संसारी जीवनामध्ये खरं तर हे अनुष्ठान आपल्याला जन्मापासून मरेपर्यंत याच्यासाठी जन्म दिलाय.
पण एवढं आपल्याला करता येत नाही. म्हणून किमान मधून मधून हे सप्ताहाचं अनुष्ठान आपल्या संतांनी आपल्यासाठी करून ठेवलेलं आहे. ह्या परंपरा निर्माण केलेल्या आहेत. त्या परंपरेत आपण भाग घेतला. म्हणून या ठिकाणी आपल्याला देवाजवळ आता काही मागण्याचा अधिकार आला आणि तो मागण्याचा अधिकार आल्यानंतर आपण देवाजवळ काय मागावं हे तुकाराम महाराज आपल्याला या अभंगामध्ये शिकवतात. मागायचं काय कोणाजवळ हे कळलं पाहिजे आणि मागायचं काय हे पण कळलं पाहिजे आणि मागितलेलं दिलं तर ते स्वीकारण्याचा आपला अधिकार आहे की नाही हे पण कळलं पाहिजे. विठ्ठल स्वामी महाराज सांगायचे सांगली जिल्ह्यामध्ये एक चुनेगाव नावाचं गाव आहे. तर तिथं असं झालं की शिवाजी महाराज जे आहेत तर ते वेश बदलून आपल्या राज्यामध्ये फिरत असत आणि तिथल्या लोकांची स्थिती काय आहे हे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करत असत. एक दिवस सकाळीच उठले आणि घोड्यावर बसले आणि एका खेड्यातून ते चालले. तेव्हा शिवाजी महाराजांना तहान लागली. हे लहान मुलं अंगणात खेळत होती. त्यांनी त्या मुलाला हाक मारून बोलवलं आणि त्यांनी सांगितलं की मला थोडं तांब्याभर पाणी देतोस का बा. तो पळत गेला. आईला त्यांनी सांगितलं एक वाट सुरू आहे, घोड्यावर बसला, पाणी पाहिजे. आईनं तांब्याभर पाणी दिलं, परंतु ती म्हणणे की थोडा वेळ थांब, पाणी पिऊ नको, त्यांना अगोदर पाणी देऊ नको. आई भाकरी करत होते. तिने गरम बाजरीची भाकरी, लसणाची चटणी, थोडं तेल टाकून दिलं. म्हणजे त्या अतिथीला सांग की काहीतरी खा आणि मग पाणी प्या असं सांग म्हणे. आणि त्याप्रमाणे त्या मुलांनी ते दिलं. तर ते शिवाजी महाराज फार प्रसन्न झाले. शिवाजी महाराजांना वाटलं की आपल्या प्रजा अशा प्रकारचं अतिथी देवो भव हे वेदाचं जो काही विधान आहे ते मानणारी आहे. तेव्हा त्यांनी सांगितलं की तुझे वडील कुठे आहेत, वडिलांना बोलव. वडिलांना बोलावलं. त्यांनी सांगितलं की तू एक आदर्श ग्रस्ताश्रमी आहे, धन्यो ग्रस्ताश्रमा. तर तू तुझ्या मुलांनी मला जे तुझ्या पत्नीनं सत्कार केला की मला खरा मी भुकेलेला होतो पण पाण्यावर मला पाणी मागितलं सकाळी सकाळी वास्तविक मला भूक लागली होती. परंतु ही जी स्त्री अंतकरण आहे ना, स्त्रीला आपल्या मुलाची, पतीची, सासू सासऱ्याची सगळ्यांची भूक कळते. पण ते एवढं सामर्थ्य त्या देवीचं ते स्वरूप आहे, तिच्या ठिकाणी ते आहे. परंतु अशी गोष्ट आहे की तिच्या मनात त्या शक्तीचा उपयोगिता कशी करायची याचं जर स्फुरण झालं तर हे सगळं अंतर्ज्ञान त्या स्त्री शरीरात आहे. विठ्ठल शिवाजी महाराजांनी सांगितलं तू काय मागशील तर ते तुला मी देतो, तू माग. तो थोडा शांत झाला आणि त्यांनी सांगितलं तुम्ही तुम्ही कसे देणार मला. त्यांनी सांगितलं या प्रजेचा जो राजा आहे तो जो शिवाजी महाराज म्हणतात तोच मी आहे असं सांगितलं. म्हणे वा वा, चांगली गोष्ट आहे. तर मग एक झाले काय, रात्रीपासून तंबाखू आहे पण चुना संपलेला आहे, वाईट चुना द्या. विठ्ठल शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं हा बिचारा, याला काय मागायचं हे कळत नाही. म्हणून शिवाजी महाराजांनी त्याला 10 गावची जागीर दिली आणि त्या गावाचं नाव पडले चुनेगाव. आजही ते आहे. विठ्ठल स्वामी महाराज सांगायचे ते दुसरा एक आंधळा मनुष्य होता. त्याचं वय होतं 90 आणि 90व्या वयामध्ये त्याला परमात्मा प्रसन्न झाले आणि परमात्म्याने त्याला सांगितलं तुला काय पाहिजे ते माग. त्यांनी सांगितलं मला काही नको, मला थोडक्यात सांगतो मी, फक्त माझ्या नातवाच्या मस्तकावर मला छत्र पाण्याची इच्छा आहे. विठ्ठल आता तुम्ही विचार करा, 90वा वर्ष मनुष्य, त्याचं अजून लग्न झालं नाही कारण तो अंध आहे, जन्मांध आहे. आता त्याला लग्न करायचं म्हणजे तारुण्य द्यायचं, पुन्हा त्याला मुलगा म्हणजे त्याचं लग्न झाल्यानंतर मुलगाच झाला पाहिजे, पुन्हा मुलाला मुलगा झाला पाहिजे, त्याला राज्य मिळालं पाहिजे, त्याच्यावर छत्र धरलं पाहिजे आणि तोपर्यंत मला आयुष्य दिलं पाहिजे, मला म्हणजे त्याला. विठ्ठल
मागायचं. आपलं चिंतन हे चाललं होतं की ह्या वारकरी संप्रदायामध्ये भगवंताकडे काही मागितलं जात नाही. निष्काम कर्मापासून सुरुवात होते आणि नैष्कर्म्य दशेमध्ये जिथं आपल्याला काही करणंच राहिलं नाही, जे करायचं होतं ते केलं. कृतम कृत्यम, जे करायचं होतं ते केलं. प्राप्तम प्रापनीयम, जे काही प्राप्त करून घ्यायचं ते मला प्राप्तच आहे, आता मला काही करणं नाही. हलू नये, चालू नये, सैरा वैरा काही बोलू नये, अशा प्रकारची स्थिती प्राप्त करून घेण्यासाठी हे मनुष्य जीवन आहे. आणि त्यामध्ये हे जेव्हा आपण योग्य रीतीनं साधन संतांच्या सहवासात सत्शास्त्राच्या अनुसार आणि प्रामाणिकपणाने या कर्तृत्वाचा अभिमान टाकून, फलाची इच्छा टाकून, ते कर्म ईश्वराला समर्पण करून काय असेल ते असेल, पण शास्त्राची आज्ञा आहे ना, तस्मात शास्त्रम प्रमाणन्ते कार्याकार्य व्यवस्थितम ज्ञात्वा शास्त्र विधानोक्तम कर्म कर्तुमी आहारसी. शास्त्राने सांगितलेल्या आज्ञेचं मी पालन करीन. शास्त्राने जे सांगितलं विषाला अमृत तर ते मी प्राशन करीन. आणि शास्त्राने जर सांगितलं हे करू नका तर प्राण गेला तरी मी करणार नाही. अशा प्रकारच्या निष्ठेने जो मनुष्य ह्या परमार्थ मार्गामध्ये वाटचाल करीत असतो त्याचे ते तप घडत असतं. शरीराने जेव्हा तो पाप करत नाही त्यावेळेला त्याचं जे काही शारीरिक पुण्य अदृष्ट निर्माण होतं, ज्यावेळेला तो वाणीनं खोटं बोलत नाही किंवा परमात्म्याचं नामस्मरण करतो त्याचं वाचिक तप होतं. आणि मनाने जेव्हा दुसऱ्यांच्या कल्याणाचा संकल्प करतो, अकल्याणाचं स्वप्नात देखील करत नाही, तेव्हा त्याचं मानसिक तप होतं. आणि ह्या 3 प्रकारची तप ज्याची झाली त्याची परमात्म्याजवळ पत निर्माण होते. आणि परमात्म्याजवळ पत निर्माण झाला की परमात्मा म्हणतो वरम ऋणीश्वर, तुला काय लागतं ते माग. आणि त्यावेळेला त्याच्याकडे काय मागायचं हे जगद्गुरु तुकोबारायांनी ह्या अभंगामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. त्यापैकी पहिल्या चरणात तुकोबाराय म्हणतात, देवाताई जे काही मूर्ती आहे ती डोळ्यापुढे आणा, पांडुरंग परमात्म्याला डोळ्यापुढे आणा. पांडुरंग परमात्म्याचा आणि तुकोबारायाचा संवाद चालू आहे. भामचंद्र घोराडा भंडारा डोंगरावर केलेली दीर्घ गंभीर अशा प्रकारची जी काही घनघोर तपश्चर्या आणि त्यात विंचू सर्पव्याघ्र अंगाशी झोंबले अशा स्थितीला सुद्धा तुकाराम महाराज भगवत चिंतनापासून च्युत झाले नाहीत. त्यावेळेला भगवंतांनी बाळवेश घेऊन श्रीहरी भेटला. भगवंताने बालवेशात तुकोबारायांना दर्शन दिलेलं आहे. आणि त्यावेळेला अशा वेळेला तुकोबारायांना भगवान स्वतः म्हणतात की तुकोबाराय तुम्ही किती कष्ट घेतले, तुमचं काया वाचा मन हे सर्व मला समर्पित केलं, माझा मी न राहिलो, स्वतःचं काहीच ठेवलं नाही. ह्या देहावर तुम्ही साक्षात
या ठिकाणी तिलांजली दिलेल्या प्रमाणे ह्या देहात पाहिलेची नाही मागे परतोनी. तुम्ही पुन्हा ह्या संसाराकडे त्याग केल्यानंतर पुन्हा माघारी पाहिलं नाही आणि केवळ माझ्या दिशेने तुम्ही हे सर्व जीवन मला समर्पण केलेलं आहे. तर अशा वेळेला आपली इच्छा काय आहे ते मला सांगा. आतापर्यंत तुम्ही तपश्चर्या केली, आता यानंतर तुम्हाला काय पाहिजे ते तुम्ही मला सांगा. त्यावेळेला भगवान आपले संत तुकोबाराय या ठिकाणी भगवंताच्या जे पाहता श्रीमुख सुखावजे सुख डोळ्यांची भूक नवजे माझ्या आज जिव्हे गोड तीन अक्षरांचा रस जनी दृष्ट लागो तुझ्या सगुणपणा देणे माझ्या मना बोध केला. जे हे मला हा बोध तुम्ही दिलेला आहे तर तुझं जे सगुण रूप आहे की ते सगुण रूप पाहिलं की दृष्टी माणसाची त्या भगवंताच्या मुखावर भगवंताच्या मुख कमल म्हणतात त्याला. भगवंताचं मस्तिष्क आहे ते कमलासारखं आहे. भगवंताचं उर ते सुद्धा कमलासारखे, उदर सुद्धा कमलच आहे. पद पायी सुद्धा पद कमल असं म्हणतात, हस्त कमल असं म्हणतात. आपल्या सगळ्या साहित्यामध्ये सगळ्यात मृदुत्वाची कल्पना जी आहे ती कमळाच्या ठिकाणी केलेली आहे. विठ्ठल माऊली सुद्धा सांगतात की निमिष न लगे मनवेधिता एवढी तुझी स्वरूपता. त्या परमात्म्याचं स्वरूप आहे का देखीला डोळा बैसला मनी, असा तो परमात्मा जो आहे तो आपल्या जिव्हारी जाऊन बसतो, आपल्या हृदयामध्ये जाऊन बसतो. असं तो परमात्म्याचं ते लोभस्वान साजीर गोजीर अत्यंत सौंदर्यपूर्ण अशा स्वरूपाकडे निहाळीत जगद्गुरु तुकोबाराय पांडुरंग परमात्म्याशी संवाद करतात या अभंगामध्ये. आणि देवाला पहिल्यांदा सांगतात की मला काहीच नको, काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणत असो, आम्हाला काहीच मागायचं नाही. भगवान जेव्हा पुन्हा पुन्हा म्हणतात, मोठ्या मनुष्याने आपल्याला जर जास्त आग्रह केला आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे एखादी गोष्ट घेण्याचा प्रसाद रूपाने आपण घेतला नाही तर तो त्याचा अवमान होतो. म्हणून या ठिकाणी तो आपले जे ज्येष्ठ असतात, वयोवृद्ध, तपवृद्ध, ज्ञानवृद्ध, साक्षात भगवान परमात्मा संत यांचा अवमान होता कामा नये. म्हणून तुकोबारायांनी भगवंत पुन्हा पुन्हा सांगतात तेव्हा देवाला तुकाराम महाराजांनी सांगितलं. देवा तू पुन्हा पुन्हा म्हणतो मनसी काही मागा तरी हेची देगा पांडुरंगा. तू म्हणतच असेल काही मागा मागा तर मला वाटतं ते मी तुम्हाला सांगतो. तुकाराम महाराज थोडं संसारातल्या गोष्टी मागणार होते. तुकाराम महाराजांनी सांगितलं देवा आता तू माझ्यावर एक उपकार कर आणि तो आत्ता कर. आता कर याचा अर्थ आत्ता ह्या शब्दाचा अर्थ आहे आता म्हणजे आजपर्यंत मी हे केलं, आता यानंतर काय करायचं त्याला अनंतर्य असं म्हणतात. अनंतर्य वाचक तो शब्द आहे. म्हणजे मी आतापर्यंत काया वाचा मनाने तुझी सेवा केली आणि ती सेवा भगवंता तू कृपाळू आहेस म्हणून मान्य केली. माझी सेवा तेवढी झाली असं नाही. या ठिकाणी परमात्मा जो प्राप्त होतो ना आपल्याला, तो परमात्मा आपल्या प्रयत्नाने आपल्या तपश्चर्येने प्राप्त होणारी वस्तू नाही. तो परमात्मा प्रयत्न साध्य नाही, तो कृपा साध्य आहे. विठ्ठल तुकोबाराय आता तुम्ही सर्व सावध होऊन आपण तुकाराम महाराजांचा देवाचा संवाद ऐकत आहोत. एवढ्यासाठी कोणी झोपू नका, आणि झोपले तर कीर्तन सकाळी 4 वाजेपर्यंत चालेल. विठ्ठल काही लोक म्हणतात की कीर्तनामध्ये थोडं अवघड झालं, कळलं नाही, मग मन रमत नाही आणि त्यामुळं कळत नाही म्हणून झोप येते असं लोक म्हणतात. परंतु जर मनुष्याला कळत नाही, कीर्तनात बसलो आपण तरी आपल्याला कळत नाही, तर बसलो नाही तर कधी कळेल? ऐकून ऐकूनच कळेल. म्हणून कोणी झोपू नका. आपलं किती भाग्य आहे, वैकुंठात असलेले तुकोबाराय आज आपल्यामध्ये आलेले. वैकुंठवासिनी देवी आपल्या तिच्या चरण कमलाजवळ बसलेला आहे आणि वैकुंठ निवासी पांडुरंग परमात्मा आपल्याजवळ विराजमान आहे. आणि आपण शांत बसायचं, फक्त झोपायचं नाही. आता जागा रे भाई
सगळ्यांनी उत्तिष्ठत, वेद सांगतो उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरांनी बोधत. उठा जागे व्हा रे आता, उत्तिष्ठत उठा, जागृत सगळे जागे व्हा आणि प्राप्य वरान संतांच्या चरणाजवळ जाऊन बसा आणि निबोधत, त्या ठिकाणी मी कोण आहे, मला कुठं जायचं आहे, माझ्या जीवनात दुःख का, माझ्या जीवनात सुख का नाही, मला अविनाशी सुख कशाने प्राप्त होईल, दुःख संबंध रहित असं जीवन मी कशाने जगेल, हे प्रश्न घेऊन संत चरणाच्या जवळ बसा आणि ते जर झालं तर आपल्या जीवनाचं कल्याण होईल. विठ्ठल जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, जागता जगदेव राखा काही भाव. संत आपल्याला जागृती देण्यासाठी आहे आणि त्याच्यात हे कीर्तन काय आहे, पुन्हा जागराचं कीर्तन आहे. त्यामुळे रात्री गेली तरी आपल्याला काही वाटणार नाही, कारण आपण घरून तयारी करूनच आले. आणि नवरात्राचं जरी जेवण असलं तरी आज उपवासच आहे. विठ्ठल आपल्याला ही सजा झाली असं वाटून कोणीही माझ्यावर काही अतिक्रमण करणार नाही असं मला वाटतं. आणि करायचं झालं तर ज्याच्यावर करायचं त्याच्यावर करा, माझ्यावर करू नका. प्राध्यापक शिवाजीराव भोसले सांगायचे की ते म्हटले, एका ठिकाणी माझं व्याख्यान होतं आणि त्या व्याख्यानामध्ये व्याख्यान रंगात आलं आणि एक मनुष्य एकदम समोर आला आणि समोर आल्यानंतर त्याने हळूच छोटी बंदूक आपल्या खिशातून काढली. तर ते म्हणे मी घाबरलो. त्याला म्हणजे काय झालं, काय चुकलं म्हणे. तुमचं नाही चुकलं, ज्याने तुम्हाला बोलावलं त्याचं चुकलं, त्याच्यासाठी काढली. या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय पांडुरंग परमात्म्याशी संवाद करतात. त्याला म्हणतात देवा. देव शब्दाचे भरपूर अर्थ आहे. देवाचं इतकंच घ्यायचं ज्याच्यापासून हे जग उत्पन्न होतं, ज्याच्यावर हे राहतं आणि ज्याच्या पोटात सामावतं. असं जे काही कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती संपन्नता आणि सर्वज्ञता ज्याला आहे असा फक्त कोण आहे, परमात्माच आहे. बळया माझा पंढर सकळ देवाधी देव आणि बळया माझा पंढरी राहो. आणि त्या देवाला म्हणतात हे देवा आता. आता म्हणजे तू म्हणतो म्हणून मला अभिमान नाही, मी खूप तपश्चर्या केली म्हणून, मी खूप साधना केली असं मला म्हणायचं नाही. तुला आवडली तू म्हणतोस म्हणून आता ह्या तपश्चर्या झाल्यानंतर तुझी सेवा काही माझ्याकडून घडली किंवा तूच करून घेतली, तेव्हा आता आईसा उपकार करी, अशा प्रकारचा माझ्यावर काहीतरी उपकार कर. आणि तो कोणता उपकार कर तर हे ह्या उत्तरार्धामध्ये सांगतात, देहाचा विसर पाडी मज. तुकाराम महाराज म्हणतात हे देवा मला दुसरं काही देऊ नको. हा जो 3.5 हाताचा अस्थि मांसाचा हा जो पोथळा आहे, तातडीनं मढवलेला आहे आणि ज्याच्यामध्ये मलमूत्राचा साठा आहे आणि तो जन्मतो, वाढतो, नंतर हळूहळू झीज होते, शेवटी त्याला वार्धक्य प्राप्त होतं आणि मरणाला प्राप्त होतो. त्या शरीराला षड्भाव विकार म्हणतात त्याला. पहिल्यांदा तो जायते, तो जन्माला येतो, मग तो अस्ति, मग त्याचं आपल्याला अस्तित्व कळतं. नंतर वर्धते, तो वाढायला लागतो, हळूहळू त्याच्यावर विपरिणमते, परिणाम सुरू होतो. अपक्षीयते, त्याचा हळूहळू क्षय होतो आणि विनश्यती. अशा प्रकारचा हा देह आहे. आणि ह्या देहाला जो मी म्हटला तर मी देह म्हणता ब्रह्महत्या कोटी येवनिया पाठी थापटीती. जगात सगळ्यात मोठं पातक आहे हे तुकाराम महाराज बोलतात हा देवाशी. तुकाराम महाराज सांगतात आपला अनुभव की हे सर्वात मोठं पातक जर कोणतं असेल तर ह्या देहाला मी म्हणणं. ह्या इतकं मनुष्याला लज्जास्पद, दुःखास्पद जगात दुसरं काहीच नाही. 2च गोष्टी दुःख देणाऱ्या जगामध्ये. आणि हे काय आहे, संतांनी अनुभवलेलं, वेदांनी सांगितलेलं सत्याचं सत्य आहे. आपण दुःख का आलं लगेच, आता आमच्याकडे एक ज्योतिष आले, आता एक आळंदीला, सगळी आळंदी वेडी करून ठेवली त्यांनी. हे ह्याच्यामध्ये सगळे लोक त्यांच्या पाठीमागे याच्यामध्ये का तर प्रत्येकाला दुःख आहेच. आणि लोकांनी सांगितलं की इथं यांनी आम्हाला सांगितलं, यांचा कोण आला. तर हे काय ज्योतिष सुद्धा एक शास्त्रच आहे. अथर्ववेद सुद्धा हे अनेक विद्या त्याच्यामध्ये सांगितलेले आहेत. परंतु मनुष्याला खरं दुःखाचे कारण 2 आहेत.
त्याच्या ठिकाणी असणारा देहाच्या विषयीचा अभिमान, आणि दुसरं देह संबंधी असणारी ही माझी पत्नी आहे, ही माझी भगिनी आहे, हा माझा पुत्र आहे, अशा प्रकारचं ममत्व. भगवत पूज्यपाद आचार्यांनी सांगितलं की अहंता ममता इति दुःखास्पदे द्वे. अहंकार आणि ममत्व ह्या दोनच गोष्टी जीवनामध्ये दुःख देणाऱ्या आहेत, आणि त्या गोष्टी तुकाराम महाराजांना जाणीव आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, हा जो देह आहे ना, जोपर्यंत ह्या देहाला मी म्हणतो तोपर्यंत दुःख कधीही संपणार नाही. म्हणणार असं तुम्ही सांगता आहे की नाही? आम्ही सांगतो नाही, असा सगळा तुमचा आमचा सर्वांचा अनुभव आहे. शास्त्रही तेच सांगतं, आपलाही अनुभव तेच आहे. पण अनुभव असूनही तो आपला अनुभव आहे असं आपण मानत नाही, कारण तेवढा आपण विचारच केला नाही. संत आपल्याला त्या विचाराकडे प्रवृत्त करतात. बघा, आता तुम्ही जर विचार करायला लागले तर आपलं तुम्ही आम्हाला कुठं अनुभव आहे? जर आम्हाला अनुभव असता की हे जे देह आहे हा देह दुःखाला कारण आहे, तर आम्ही या देहाचं एवढं अंजन भंजन केलं असतं का? अरे म्हणल्याबरोबर लगेच डोळे वटारतो आपण, त्या देहाकडेच पाहून बोलला ना. जर तो देह असा आहे तर आम्ही आणखी काय किती सहन केलं असतं, किती सहनशक्ती, त्याचा मान अपमान, त्याच्या तो आता बाल्य होता, आता तरुण झाला, वार्धक्याला गेला, मरणाकडे जायला झुकायला लागला, याचं आम्हाला काहीच वाटलं नसतं. आम्हाला रात्रंदिवस चिंता पडलेली, आणि हा देह अमर व्हावा एवढ्याच इच्छेने सगळ्या लोकांचा व्यवहार चाललेला आहे. आणि तुम्ही म्हणता की या ठिकाणी या शरीर हा दुःखाला कारण आहे, आणि शरीराचा विसर जर पडला का माणसाला सुख मिळतं. खरं सांगा बरं, कोणाला असा अनुभव आहे की नाही? आम्ही सांगतो सगळ्यांना हा अनुभव आहे, सगळ्यांना अनुभव आहे. आपण ज्या वेळेला झोपतो त्यावेळेला, समजा माझं ऑपरेशन झाले, हाताचा एवढा मोठा गळू आहे मला, मी रात्रंदिवस कणतो, विव्हळतो, आणि मला झोपेचे औषध दिलं तर मी झोपी जातो, किंवा मला नैसर्गिक झोप येते. आणि एखादा राजा असतो, तोही रात्रीच्या वेळेला झोपलेला असतो, भिकारी पण झोपलेला असतो, चोर पण झोपलेला असतो. सांगा बरं, सकाळी उठल्यानंतर सगळ्यांना विचारा, बरं तुम्हाला झोपेत कसं वाटलं? तो काय सांगतो? खूप आनंदात झोपलो होतो आणि मला काहीच कळलं नाही. याचा अर्थ त्याने आनंद पाहिला की नाही, तिथं आनंद भोगला. आता तो आनंद कोणी भोगला? चोरांना पण अनुभव आहे, आणि एखाद्या संताला पण झोपेच्या सुखाचा अनुभव आहे, सगळ्यांना आहे. आणि तिथं काय, फक्त देहाचा विसर आहे. तेव्हा आपल्या जगाचं ज्ञान असतं का? ह्या आपल्या दिवसभराच्या चाललेल्या क्रिया तरी आपल्याला आठवतात का? बरं जाऊ दे, नाही आठवू द्या, पण ह्या मला आठवत नाही हे तरी आठवतं का? हे पण आठवत नाही. आणि मी आहे हे तरी आठवतं का? ते पण आठवत नाही. आणि त्याला आनंद मिळतो. खरा आनंद जो आहे तो आनंदच त्याच्यामध्ये आहे की ज्या वेळेला आपण ह्या शरीराला विसरतो तेव्हाच आनंद मिळतो. शरीर मी आणि शरीर माझं म्हटलं की त्या ठिकाणी त्याच्या दुःखाला आरंभ झाला. सकाळी उठलं की लगेच उठल्या उठल्याच म्हणतो आज काय करायचं, झालं चित्त चंचल त्याच्यामध्ये. मग कालचे राग द्वेष त्याचा आज मी समाचार घेतो, आज मी त्याला मदत करायला जातो. हे सगळं जागं झाल्यावरच आहे ना. सुषुप्तीमध्ये काहीच नाही, झोपेमध्ये काहीच नाही. मग तुम्ही आम्ही सारखं झोपून राहू, मग मिळेल ना हा आनंद? आम्ही म्हणतो मिळेल, पण झोपून पहा. विठ्ठल जर माणसाच्या मनावर जर झोप असती तर कुंभकर्णासारखे आपण झोपून राहिलो असतो. त्याचाही सिद्धांत शास्त्राचा असा आहे, जेव्हा आपलं दिवसाचं जे कर्म आहे पूर्वी जे आज आपल्याला भोगण्यासाठी बाहेर जसं कणगीतून धान्य काढावं तसं ते कर्माचा भोग आज जितका आपल्याला झालेला आहे तो कर्माचा भोग आजच्या दिवसाचा संपल्याशिवाय माणसाला झोपच येत नाही. विठ्ठल काय माणूस म्हणतो झोपेत, आणखी एक म्हणतो मी खूप आनंदाने झोपलो होतो, एवढंच नाही म्हणत, पण मला काही कळलंच नाही. विठ्ठल तो आनंद होता तिथं, आनंद यांनी भोगला, परंतु त्या आनंदावर काय होतं, अज्ञानाचं आवरण होतं, झाकण होतं, म्हणजे काही कळलं नाही असं म्हणतो. आम्ही तर असं म्हणतो, असं वाटतं कधी कधी किती बोलावं आपल्या बरोबर, किती संवाद करावा. आम्ही आळंदीला तुम्ही नसले आमच्या समोर तरी आम्ही जणू काही तुम्हीच आहे असं म्हणून बराच संवाद करतो. विठ्ठल
तुम्ही म्हणता की मला काहीच कळलं नाही. काहीच कळलं नाही हे कळलं की नाही तुम्हाला? तिथं सुद्धा तुम्हाला ज्ञान होतं. विठ्ठल आपल्याला असा आनंद देतात की जो आनंद त्याच्यावर अज्ञानाचा पडदा नाही आणि तो झोपेचा आनंद आपल्या हातात नाही. विषयाच्या भोगात आनंद मिळतो आपल्याला, पण विषयाच्या भोगात तरी आपण स्वतंत्र आहे का? मनाला वाटलं तो विषय मनाला वाटेल तेव्हा मिळाला असंही कधी होत नाही. पण संतांच्या पायाजवळ गेलं तर आपल्याला हा चंद्र सूर्य असेपर्यंत कधीच न संपणारं असं अविनाश सुख तळहाताच्या आवळ्यासारखं आपल्या हृदयात संक्रमित करतात. काय करतात? तुमचा आमचा आनंदाचा अनुभव आहे, पण तो काय झालेला आहे? झाकलेला आहे. तो उघडा करतात. नित्यानंदा पुढे आनंद तो कोण, आणि विषय सुखबाई बापुढे ते क्षीण. येथे न सरेची वैकुंठ सदन, शेषशाही त्रिकुट भुवनवो. या ठिकाणी सगळे देव सुद्धा ते गोपाळ जेव्हा काल्याचा आनंद घेतात तर ते देव, आता उद्या काल्याचंच कीर्तन आहे, तर देव सुद्धा त्या ठिकाणी लाळ घोटतात. असा या ठिकाणी आनंद आहे. आणि हा आनंद कोण मिळवून देतात? तर भगवंत. ह्या आनंदाला 4 गोष्टी लागतात. त्या 4 गोष्टी कोणत्या लागतात? आपल्यावर देवाची कृपा पाहिजे, संतांची गुरुची कृपा पाहिजे, आपल्या स्वतःच्या मनाची पण आपल्यावर कृपा पाहिजे, आणि या सर्व शास्त्राची कृपा पाहिजे. ह्या 4 कृपा जेव्हा जीवनामध्ये येतात त्यावेळेला हा लाभ, आत्मलाभ, हा आत्मानंद प्राप्त होत असतो. आपल्याला वाटलं पाहिजे या ठिकाणी आपल्याला आत्मानंद निश्चित मिळणार आहे, पण त्या संतांच्या पासून मिळणार आहे. त्यांच्या संताचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, अशी आपल्या अंतःकरणाची कृपा आपल्यावर पहिल्यांदा पाहिजे. दुसरी गोष्ट, या ईश्वराने हे सर्व निर्माण केलं, तो स्वतंत्र, सर्वज्ञ, सर्वशक्तिमान आहे, तेव्हा त्याची आपण करुणा भागली पाहिजे. आणि मग त्या परमात्म्याला आपली करुणा आली की तो परमात्माही आपल्यावर कृपा करतो. ईश्वराची कृपा त्याला म्हणतात. आणि ज्या गुरुला आपण शरण जातो त्या गुरूंची शरणागती केली की त्यांची आपल्यावर कृपा व्हावी लागते. ते आपल्याला आपल्या स्वरूपाचं साक्षात दर्शन करून देतात, आत्मदर्शन करून देतात, आत्मसाक्षात्कार करून देतात. आणि हे सर्व शास्त्राच्या द्वारा आपल्याला कळतं. शास्त्रामध्ये हे सिद्धांत सांगितलेले आहे. जेव्हा ईश्वराने ही मानव योनी निर्माण केली, त्या मानव योनीसाठी शास्त्र आहे. या ठिकाणी बैल, गाढव, डुक्कर यांना काही पाप नाही, पुण्य नाही, त्यांची भोगभूमी आहे आणि कर्मभूमी आपण आहोत. कर्मभूमीमध्ये आपण जसं करू तसं त्याचं फल भोगावं लागणार. जैसे ज्याचे कर्म तैसे फल देतो ईश्वर. म्हणून या ठिकाणी ईश्वराची कृपा, गुरूंची कृपा, शास्त्राची कृपा. आता तुम्ही म्हणा शास्त्र कसं, शास्त्राची कृपा कशी होईल? आम्हाला कुठे वेळ आहे? अरे काही वेळ जरी नसला तरी शास्त्र कृपा होते. तुम्ही जर हरिपाठ रोज वाचला, ज्ञानेश्वरी वाचली, भागवत वाचला, गाथा वाचला तर वेदाचा स्वाध्याय केल्यासारखा आहे. आणि तुकाराम महाराज जेव्हा अभंगातून आपल्याशी बोलतील त्यावेळेला आपल्याला त्याचा अर्थ कळून देण्याचं अलौकिक सामर्थ्य या संतांच्या ठिकाणी आहे. नाथ महाराजांनी सांगितलं, भाव धरून या वाची ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावर. आणि हे सगळं त्यांनी आपल्या अनुभवाने सांगितलेलं आहे. हे ग्रंथ असे प्रासादिक आहे, तुम्हाला कळू नाही तर न कळू तरी सुद्धा याच्या पारायणाच्या खेपा केल्या तरी सुद्धा ज्याने आयुष्य घासलं त्याला जे ज्ञान होतं तेच ज्ञान ह्या ज्ञानेश्वरी वाचणाऱ्याला अगदी मोडकी तोडकी वाचली तरी त्याला तेच ज्ञान माऊली देतात. विठ्ठल म्हणून तुकोबाराय म्हणतात की याच्यासाठी हा जो देह आहे ना, याचा मला विसर पडू दे, ह्या देहाचा मला विसर पडू दे. याच्यात भरपूर आहे. थोडक्यात सांगतो की देहाचा विसर पडू दे. म्हणजे देह कसा जर कळला आपल्याला त्याचा विसर पडेल. एखाद्या गोष्टीचं जर महत्व आपल्या मनात ठसलं ना तर स्वप्नात देखील तीच महत्व वस्तू येते. तर ही गोष्ट बेकामी आहे, आपल्या काही उपयोगाची नाही, हिच्यात लक्ष घालून उपयोग नाही, उलट हे अनर्थाला कारण होईल, त्याच्यापेक्षा हिची उपेक्षा करा असं आपल्याला जेव्हा कळतं संतांच्या संगतीत या शरीराविषयी, त्यावेळेला शरीराचे जे विचार आहेत
किंवा शरीराला जे आपण अतिशय महत्व देतो ते महत्व आपोआपच कमी होत जातं. विठ्ठल ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे शरीर दायाचे काय कलेवर भवभ्रमाचा आकार. विठ्ठल पहा, हे उत्पत्ती जन्मापूर्वी शरीर होतं का? मरणानंतर राहणार आहे का? नाही. मधल्या काळात आहे, त्याच्यावर तरी आपली सत्ता आहे का? कारण नसताना आपण या शरीराला मी म्हणतो किंवा हे शरीर माझं म्हणतो. ही चूक कोणी केली? आपण केली. मग ही चूक लोक म्हणतात तुम्ही आमच्यावर कृपा करा. तुम्ही काय कृपा करा? तुमची कृपा तुम्ही करून घेतली तर कृपा तुम्हालाच करावी लागेल. गुरु काय तुमच्या हातात ब्रह्मज्ञान देणार का? विठ्ठल सांगतात का देह जो आहे हा भ्रम आहे. हे शरीर जे आहे हे शरीर नाशवान आहे, अनित्य आहे. याच्यामध्ये अनेक दोष आहेत. त्याच्यामध्ये पारतंत्र्य आहे, ते अनित्य आहे आणि हे स्वप्नासारखं मिथ्या आहे. विठ्ठल स्वप्न खोट, आपलं शरीर खोट आहे असं जर आपल्याला कळालं तर आपण त्याच्यावर प्रेम करू का? प्रेम करणार नाही. स्वामी महाराज एक गोष्ट सांगायची नेहमी. एक मुलगा अंगणात खेळत होता. आई काही कामात होती आतमध्ये आणि स्वयंपाकात वगैरे. तर तो एक मधुकरी मागणारा संन्यासी आला आणि त्यांनी सांगितलं मधुकरी द्या. त्यांनी सांगितलं आई एक संन्यासी आलाय आणि तो मधुकरी मागतो. आईने सांगितलं स्वयंपाक चालू आहे त्याला नेऊन दे. त्यांनी सांगितलं पण आई आपल्या अंगणात 1 रुपया पडलेला होता आणि त्यांनी मला पाहिलं आणि त्या रुपयावर पाय दिला आणि असाच पाय देऊन राहिलाय आपला रुपयावर. तर आई म्हटली जाऊ दे, घेऊ दे, मेलेला खोटा तर आहे. विठ्ठल आता तुम्ही सांगा त्या खोट्या रुपयावर तो पाय ठेवील का? तसं कळो आले खट्याळ असे हे सर्व शरीर हे मिथ्या आहे. कारण काय? आपण मृगजळ पाहतो, झळई म्हणतो. दुपारच्या वेळेला जणू काही पाण्याचे लोटच्या लोट दिसतात, आहे की नाही? ते हरण बिचार त्या मृगजळाला पाहतं आणि तहान लागलेली असते. तहान भागवण्यासाठी पळतं आणि घसा फुटून मरण पावतं. आता तुम्हाला आम्हाला दिसत नाही का? तुम्हाला आम्हालाही पण मृगजळ दिसतं. आपल्याला काय माहिती? फक्त हे खोटं आहे. आपण कधी ताण भागवण्यासाठी जातो का? मृगजळ दिसे साचपणा ऐसे खोटियाचे पिशे उरफोडी, अशा प्रकारची त्याची स्थिती आहे. तेव्हा हा देह आधी काय खरा, देह संबंध पसारा, भुजगावणे चोरा, रक्षण असे भासते. तुकाराम महाराज सांगतात ही जर गोष्ट आपल्याला कळली तर आपण ह्या देहावर प्रेम करू का? देहावर प्रेम करणार नाही, आपण आत्म्यावर प्रेम करू. हा मृगजळ खोटं का म्हणतो आपण? आता जर कोणी ठरवलं मृगजळ पाहायचं, जळही पाहायची, पाहता येते का? आपण जर मी म्हटलं मला दाखवा, तुम्ही म्हणाल वेळ लागलं की काय? सूर्यास्तानंतर मृगजळ दिसतं का? बरं नाही दिसते, काकडीच्या वेळेला तर दाखवा. तुम्ही म्हणाल सूर्योदयापूर्वी मृगजळ दिसत नाही. आणि जे मृगजळ रात्री दिसत नाही, सकाळी दिसत नाही आणि दुपारी दिसल्याशिवाय राहत नाही, पण किती दिसलं तरी ते खरं नाहीच आहे असा आपला निश्चय असतो. आपल्याला काय ते मृगजळ आपल्याला काय त्रास देतं? तसा हा देह असला काय आणि नसला काय याच्याशी आपला कोणताच संबंध नाही. संबंध जोडला की दुःखाला सुरुवात, संबंध सोडला की आनंदाला प्रारंभ. तुम्ही म्हणाल आता हे जर काय तुम्ही सांगता, ज्याच्यासाठी आम्ही जगतो आहे की नाही, ज्या शरीराचं जगणं म्हणजे खरं जगणं आहे असं आम्ही तुम्हाला समजतो आणि तुम्ही सांगताय त्याचा अभिमान सोडा. बरे याच्यातून काय निष्पन्न होणार आहे? आम्ही म्हणतो त्याला खूप जपा, त्याला खूप त्याचं लालन पालन करा, अंजन भंजन करा, पण मग आनंदाची इच्छा ठेवू नका, आहे की नाही? तुम्हाला पाहिजे ते आनंद आणि देहाला जसंच्या तसं अंजन भंजन करून या ठिकाणी आम्हाला परमार्थ जतन करायचा तर चिडिया दो न बने. न म्हणा देह माझा ईसा, देह माझा ईसा,
तरी पहा थोडे रमणा देह माझा ऐसा मग भरवसा कळेल मग तुकोबाराय आपल्याला सांगतात अमर आहा अमर आहा, तुम्ही अमर आत्मे आहे, तुम्हाला मरण मुळीच नाही. मरण माझे मरून गेले, मरणच मरून गेलेलं आहे असे तुम्ही आत्मरूप आहात असं तुकाराम मला सांगतात. आम्ही त्यांना विचारू की तुकोबाराय तुम्ही म्हणतात पण हे आम्हाला अनुभवायला कधी, ह्या देहाला माझं म्हटलं नाही का तुम्ही कसे अमर आहात ते तुम्हाला कळल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही म्हटलेलं नाही कळायचं तरी सुद्धा तुम्ही आत्म्याला कळूनच घेणार. विठ्ठल तुकोबारायनं देवांनी सांगतात, देव म्हणतात की तुकोबाराय तुम्ही मागता की देहाचा विसर पाडी मध, पण याच्या अतिरिक्त अनेक गोष्टी ना मागण्यासारख्या. तुम्ही यह लोकातले भोग मागा, स्वर्गातले भोग मागा, वैकुंठ कैलासातले भोग मागा, तुम्हाला सुख मिळेल ना. वैकुंठात काय आहे त्या ठिकाणी जर पाहिलं तर चिंतामणीच्या सडका आहेत, कल्पवृक्षाची उद्याने आहेत, रंभा उर्वशी त्या ठिकाणी आहेत. शिवाय त्यांचं शरीरामध्ये मलमूत्र नाही आणि सर्व प्रकारचे दिव्य अलौकिक भोग भोगायला मिळतात. कोणतेही सुख मागा तुम्ही. तुकोबाराय म्हणतात की मला त्यांनी कधीही सुख होणार नाही. मला ते चांगल्या प्रकाराचं कळून आलेलं आहे, हे नाशवान आहे. या लोकापासून परलोकापर्यंत कोणताही भोग असला, जिथं भोग आहे तिथं दुःख आहे, तेव्हा मला हे दुःखाचा वतनदार भागीदार मी होऊ इच्छित नाही. मला जर तू देहाचा विसर पाडला, या देहाविषयी अनासक्ती माझ्या अंतःकरणात निर्माण केली तरच माझ्या जीवाला खरं सुख होईल. चकाराने सांगतात तर आणि तरच मला सुख होईल, दुसरं कशाने सुख होणार नाही. हे अभंगाच्या द्वितीय जीव सुख पावे देवाकडे मागायचं, संताकडे मागायचं. आपलं मागणं योग्य असेल ना तर त्यांनी आपल्याला जरी झकवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा माणसाने कधी फसू नये. ते म्हणजे तेच पाहिजे, त्याच्या अतिरिक्त मला दुसरं कोणतंच नको असं आग्रहाने मागतात. जीवनामध्ये ज्याचा कोणतीही साधना करताना चकार असेल म्हणजे हे मी करणारच, म्हणजे हे मी करणारच एकच नाही, हेच मीच करणारच अशा प्रकारचा ज्याचा निश्चय असतो तो ह्या साधनेमध्ये साध्यापर्यंत जाऊ शकतो. विठ्ठल म्हणतात हे काय तरीच हा जीव सुख पावे माझा. असं जर तू केलं देवा, हे दे आता मला विसर पडू शकत नाही, माझं एवढं सामर्थ्य नाही, माझी एवढी बुद्धी नाही. तू जर आता धावून आलास आणि माझ्या हृदयात प्रगट झालास, तूची होई माझी बुद्धीचा भूमिका. जर तू माझ्या हे ज्ञान देणारा तू मला झालास तर ही गोष्ट घडू शकते आणि तरच मला खऱ्या अर्थाने सुख होणार आहे. चकाराविषयी स्वामी महाराज विनोदाने एक गोष्ट सांगायची, तरीच चकार असला पाहिजे, जीवनात निश्चय असला पाहिजे. तर एकदा असं झालं की पूर्वी जे ना मुंबई जी आहे ती गुजरातला द्यायची होती, तेव्हा मुंबई महाराष्ट्रात होती. तर त्याच्यासाठी लोकांनी बरेच मोर्चे काढले. त्याच्यापैकी आचार्य आत्रे एक होते. त्यावेळेला मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण होते आणि त्यांना भेटायला हे शिष्टमंडळ गेलं. तर त्यांनी सांगितलं तुमची मागणी बरोबर आहे की तुम्ही मुंबई ही महाराष्ट्रालाच असली पाहिजे, गुजरातला नको असं तुम्ही म्हणतात, पण महाराष्ट्रालाच असं जे म्हणतात तेच तुम्ही काढून टाका असं त्यांनी सांगितलं. त्यांनी सांगितलं काढलं असतं म्हणे, पण समजा तुमचं आडनाव चव्हाण आहे, त्याच्यातलं च जर काढून टाकलं तर काय राहील ते पाहा म्हणतात.
असं त्याचा अर्थ होईल. म्हणून या ठिकाणी तुकोबाराय आग्रहाने मागतात, तरीच हा जीव सुख पावे माझा. आणि तेव्हा मी असं उगीच म्हणत नाही, बरवे केशी राजा कळो आले. मला बरवे म्हणजे चांगल्या प्रकारे हे मला कळून चुकलं की जोपर्यंत देहाला मी किंवा माझं म्हणेल तोपर्यंत ह्या दुःखाची समाप्ती होणार नाही. मग तुम्हाला पाहिजे तरी काय? तुकोबाराय तृतीय चरणात ठावदी चित्ता जगद्गुरु तुकोबाराय पांडुरंग परमात्म्याशी बोलताना म्हणतात की ठाव देई चित्ता राखे पायापाशी सकळ वृत्तीशी अखंडित. तुकोबाराय देवाकडे कसं मागणं मागतात, आपल्याला शिकवतात. आपण देवाशी संवाद करताना कसं बोलावं, काय मागावं हे सुद्धा तुकाराम महाराज शिकवतात. तुम्ही म्हणाल हे एवढ्या गोष्टी कशा लक्षात ठेवायच्या? अभंग पाठ करा आणि तीच दररोज प्रार्थना म्हणा, म्हणजे आपले मागणं तेच होईल. विठ्ठल भगवंताला सांगतात ठाव देई चित्ता. चित्त म्हणजे जे चिंतन करतं त्याला म्हणतात चित्त. एकच मन आहे. ते मन जेव्हा का हे करू का ते करू असा संकल्प विकल्प करतं तेव्हा त्याला मन म्हणतात. किंवा ते एक अंतकरणच आहे, आपल्याला ज्ञानात करून देणारं ते आहे. जेव्हा एखादा निश्चय करतं मी हे करणारच, त्या मनाला नाव येतं बुद्धी. संकल्प विकल्प करतं तेव्हा त्याला मन म्हणतात. आणि एखाद्याच गोष्टीचं सारखं चिंतन करत राहतं पुन्हा पुन्हा ते, त्याला म्हणतात चित्त. आणि मी करीत राहतं त्याला म्हणतात अहंकार. असे 4 प्रकार आहेत ह्या अंतकरणाचे. तर त्याच्यामध्ये ते सांगतात की सर्वात महत्वाची गोष्ट आहे चित्त. मनुष्य ज्या प्रकारचं चिंतन करतो ना तसंच त्याचं व्यक्तिमत्व घडत असतं. चोरीचं चिंतन केलं की मनुष्य चोरीकडे प्रवृत्ती राहते. व्यभिचार्याचे चिंतन व्यभिचारी रूपाचं असतं. देवाचा चिंतक हा देवाचं चिंतन करणारी त्याचं चित्त असतं. म्हणून मरताना सुद्धा चित्त ज्याचं चिंतन करीत देह सोडील त्या जन्माला तो प्राप्त होत असतो, असा शास्त्राचा सिद्धांत आहे. विठ्ठल तुकोबाराय सांगतात हे चित्त फार महत्वाचा घटक आहे. आणि देवा हे माझं चित्त, मग तुझं चित्त जर माझ्याजवळ ठेवायचं तर तू ठेव. अरे देवा माझ्याजवळ एवढं सामर्थ्य असतं तर तुला कशाला विनंती केली असती. तुकाराम महाराज म्हणतात माझे मज कळो येथे अवगुण परी काय करू म्हणा अनावर. या ठिकाणी माझ्या अवगुण मला कळतात, पण ते अवगुण घालवण्या इतकं सामर्थ्य माझ्या ठिकाणी नाही. म्हणून तर देवा तुला प्रार्थना करतो माझे चित्त तुझे पाये
माझे मज कळो येथे अवगुण काय करू मना अनावर. आता देवा तूच धावणे आता आड उभा राहे नारायणा दया सिंधूपणा साच करी. काय कर तर माझे चित्त तुझे पायी राहे आईसे करी काही आणि धरोन या बाही भवहा तारी दातारा. चतुरातू शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुट सकळा मणी धन्य तुझी विठोबा. हे परमात्मन तू दयाघन आहे सर्व समर्थ आहे तेव्हा तू असं कर की या ठिकाणी काय चित्त तिसरं चरण करी नाही तिसरं चरण आवडी चित्ता राखे पायापाशी. माझ्या चित्ताला तुझ्या पायाजवळ बांधून ठेव. म्हणजे माझ्या चित्तातून कोणतीही वृत्ती निर्माण झाली की ती तुझ्या पायाजवळच थांबू दे. म्हणून सांगतात की या ठिकाणी या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात की आवडी चित्ता राखे पायापाशी आणि सकळ वृत्तीशी आणि अखंडित. माझ्या जी जी वृत्ती निर्माण होईल ती निर्माण झालेली वृत्ती तुलाच विषय करील तुझंच चिंतन करील. आणि किती 1 तास करील आणि 24 तास 23 तास दुसरं संसाराचं चिंतन करील असं नाही. तर ते अखंडित कायमचं चिंतन केलं पाहिजे. बर ते चित्त सुद्धा देव म्हणतात मग तू अखंड चिंतन करणं तुझ्या हातात नाही का. आणि माझं मन कसं आहे या मन असं आहे बहुत चंचळ चपळ जाता येता न लगे वेळ. हे चित्त माझ्या ताब्यात राहू शकत नाही. तुझ्या कृपा जर तू केली तरच हे होईल. म्हणून देवा मी तुला कृपा करतो. आणखीन काय आहे तुकाराम महाराज म्हणतात मला पुष्कळ वाटतं परमार्थच करावा. परंतु या परमार्थ करत असताना काही मला प्रतिबंध कळून येतात पण ते प्रतिबंध निवारण करण्याचं सामर्थ्य माझं नाही. तेव्हा हे प्रतिबंध आहेत तरी कोणते हे तुकोबाराय देवाला 4थ्या चरणात सांगतात. आस भय चिंता आज काम क्रोध आस भय चिंता आज काम क्रोध आस भय चिंता आज काम क्रोध आस क्रोध आस भय चिंता आज काम क्रोध आस भय चिंता आज काम क्रोध सुख पावे आस भय चिंता लज्जा काम क्रोध तोडावा संबंध यांचा माझा. तुकाराम महाराज देवाला सांगतात की हे परमात्मन तुम माझ्यावर अशी कृपा कर की आस भय चिंता लज्जा काम आणि क्रोध हे माझे मुख्य अडथळे आहेत. आस म्हणजे इच्छा. मला सारखं हे असावं मला जे अनुकूल असेल त्याची माझी इच्छा होते त्याच्याविषयी माझी आशा असते. बरं ती आशा पूर्ण नाही झाली की मी पुन्हा दुःखी होतो. सर्व सुखाच्या आशा जन्म गेला परंतु क्षण एक मुक्ती यत्न नाही केला हिंडता दिशा शीन पावला माया विष्टीला जीव माझा. तसंच मला सारखं भीती वाटते. मी झोपले ना तर झोपेत सुद्धा माणसं जे भित्री माणसं असतात त्यांना झोपेत सुद्धा भीती वाटते आणि ओरडून उठतात. याचा अर्थ काय भय नावाचं एक मला ही व्यथा आहे. आणि नंतर काही माणसांचा चिंतेचा स्वभाव असतो. चिंतेचं कारण नसलं तरी स्वभाव होतो आणि स्वभाव दुरतिक्रमा स्वभावाला औषध नाही. तर त्या ठिकाणी म्हणतात ही चिंता करणं हा माझा स्वभाव झालेला आहे. आस भय चिंता. दुसरी गोष्ट लज्जा. या ठिकाणी लाज वाटते. आम्ही नवीन माळ घातली
तेव्हा घरी आल्यावर नाना आप्पा होते. सकाळी आंघोळ करताना मी टावेल घालून असा गेलो, टावेल यांना दिसू नये म्हणून. याच्यामध्ये ते आप्पा म्हणणे की ज्याला लाजायचं त्याला लाजायचं असतं बाळा, याला लाजायचं नसतं. उघड्या माथ्याने उघडी माल्ट करायची. विठ्ठल याच्यामध्ये लज्जा त्यांनी सांगितले. लाज कुठं असावी? निषिद्ध कर्म, निषिद्ध कर्म करू नये ते करताना मनुष्याला लाज असावी. आणि भगवंताचं नामस्मरण गावो नाचू करू अनुवाद, जिकडे पावे तिकडे सर्वमय गोविंद, गाये नाचे उडे आपुलिया छंदे, मनाच्या आनंदे आवडीने. या ठिकाणी लज्जा भय विरहित, शंका मान दंभ विरहित या ठिकाणी भगवंताचं निर्लज्ज होऊन भजन करावं. विठ्ठल हे जोपर्यंत आहे ना तोपर्यंत आपल्याला परमात्म्याच्या दरबारात प्रतिष्ठा कधीच मिळत नाही. लज्जानंतर काम नावाचा दोष आहे. काम म्हणजे काय? इदम मे शात इदम मे शात इति इच्छा काम शब्दता. मला हे असावं, मला हे असावं, एक मिळालं का अजून मिळावं असं जे वाटणं, अशी जी एक अंतकरणाची वृत्ती आहे तिला या ठिकाणी काय म्हणतात? काम असं म्हणतात. आणि क्रोध हा म्हणून हा काम इतका वाईट आहे की जर काम माणसाचा तृप्त झाला, आपल्याला जे पाहिजे ते मिळालं तर त्याला काय होते? अधिक हाव सुटते, लोभ सुटतो. बरं मिळालं नाही तर क्रोध येतो. म्हणजे हा काम एकतर क्रोधाला तरी जन्म देतो किंवा दुसरा लोभाला तरी जन्म देतो. म्हणून काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवा महाशनो महापापमा विद्येन मिह वैरणम. सर्वात जास्त पापाला प्रवृत्त करणारे आहेत हे काम आणि क्रोध. म्हणून त्यांनी सांगितलं आस भय चिंता लज्जा काम आणि क्रोध हे जे दोष आहेत हे आड आले की मला तुझं चिंतन होत नाही. मनुष्याला जर क्रोध आला तर त्या क्रोधामध्ये त्याचं शत्रूचं चिंतन होईल, देवाचं चिंतन होणार नाही. आशेच्या पदार्थाचं आशा लागली तर त्या आशेच्या पदार्थाचं चिंतन करील, देवाचं चिंतन होणार नाही. म्हणून तोडावा संबंध यांचा माझा. मग त्या भगवान तुकोबारायांना म्हणतात, तुकोबाराय अजून तुम्हाला काही पाहिजे का? अजून तुम्हाला काही जे असेल हे तर तुम्हाला काय त्याला म्हणतो आपण, तुम्हाला दिलेलंच आहे. तुम्ही जे मागता ते तुम्हाला दिलेलंच आहे. अजून काही असलं तर सांगा. तर ते तुकोबाराय अभंगाच्या 5व्या चरणात मागणे ते हेचे आहे आता, 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 मागणे ते हेचे आहे आता. नाममुखी संत संगजेई, नाममुखी संत संगजेई, तरित हा जीव सुख पावे माझा, तरित हा जीव सुख पावे माझा. नाममुखी तरित हा जीव जगद्गुरु तुकोबाराय या चरणातही पुन्हा काय म्हणतात? मागणी ते एक हेची आहे आता, हेच मला मागणं आहे, दुसरं मला काही नको. आणि ते कशाने? तुकाराम महाराज आपल्याला सांगतात की मानवाने कसा प्रार्थना करावी आणि कोणत्या गोष्टीची निवृत्ती करावी आणि काय प्राप्त करावं आणि हे देवाजवळ कसं मागावं हे अभंगामध्ये सांगितलेलं आहे. विठ्ठल माझं मागणं आहे पण मला अनेक दुसरं काहीच नको, हेच मागणं आहे. काय
मागणी ते एक हेची आहे. आता मला तुझ्याकडे एकच मागायचे. काय मागायचे? नाममुखी संत संगती. जर मनुष्याच्या जीवनामध्ये हे आज भय चिंता नाडायला लागले तर त्यांनी हात वर करून देवाला शरणागती करावी आणि देवाला सांगायचं की आता आड उभार आहे नारायणा. या ठिकाणी त्यांनी दोनच गोष्टी जीवनात कराव्या. जर एखादा मनुष्य किती पाप प्रवृत्तीचा असेल तर स्वामी महाराज सांगायचे की त्यांनी ह्या दोन गोष्टी करायच्या. पाप प्रवृत्ती आपली बलवान झाली का संतांच्या संगतीत जायचं. संतांची संगती काही रस्त्यावर पडली नाही तर आपल्या मुखात भगवंताचं नामस्मरण करायचे. केवढ्याही अनर्थापासून परमात्मा त्याला दूर केल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल ह्याच्याविषयी आपण स्वतः हे अनुभव सगळे घेतच असतो. तर आपला वेळ नियोजित संपत आलेला आहे. तेव्हा जगद्गुरु तुकोबाराय आता शेवटच्या चरणामध्ये देवाला एक सांगतात. जेव्हा मी तुमच्याशी संवाद करतो पण हा संवाद करण्यात कदाचित असं होईल माझ्या जीवनामध्ये माझा आत एक आहे आणि बाहेर एक आहे. त्यांनी सांगितलं की मनसी एकम, ज्याच्या मनात जे असतं, वचसी एकम ते त्याच्या वाणीत असतं, कर्मणी एकम आणि त्याचं कृती पण तशीच असते. हे कोणाचं असतं? महापुरुष जे असतात, सत्पुरुष. त्या सत्पुरुषांचं जसं बोलणं, जसं मन तसं त्यांचं बोलणं, तशी त्यांची कृती. हे साधू लोकांचं जीवन आहे. आणि दुष्ट लोकांचं जीवन काय आहे? मनसी एकम, मनात एक, वचसी अन्य आणि वनात एक आणि कर्मणी अन्य आणि कर्मामध्ये तर तिसरं. असं हे दुरात्मा लोकांचं आहे. तेव्हा असं मला दुरात्मा कधी होऊ देऊ नकोस म्हणून माझ्याकडून दांभिक किंवा वरपंगी अशी सेवा नको असं तुकाराम महाराज या अभंगाच्या 6व्या चरणात सांगतात. तुका म्हणे नको वरपंग देवा, तुका म्हणे नको वरपंग देवा, तुका म्हणे तुका म्हणे नको वरपंग देवा, तुका म्हणे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे नको वरपंग देवा, की वरपांगी अशा प्रकारचं माझं जीवन नको, दांभिक जीवन नको, आत एक आणि बाहेर एक. सध्याचा काळ असा आहे की जे वरपंग दांभिक रीतीनं म्हणजे जे गुण आपल्या ठिकाणी नाही ते आहेत असं भासवणारे जे लोक आहेत त्यांचाच जगामध्ये गवगव आहे. जे खरे जे आहेत त्यांना कोणी विचारत नाही, अशी खरी वस्तुस्थिती आहे. तेव्हा माझ्या जीवनात पण ही वरपंगी सेवा मला नको, माझ्याकडून खरी सेवा करून घ्या. स्वामी महाराज विनोदाने सांगायचे, आपल्याला दोन काही शिक्षा झाल्यासारखंच बराच वेळ बसावं लागलं म्हणून जाता जाता थोडंसं हसले तर बरं होईल. विठ्ठल एकदा ब्रह्मदेवाची सभा भरली होती. आता ब्रह्मदेवाची सभा म्हणजे ब्रह्मदेवाचा जन्म येतो 100 जन्म ब्राह्मणाचे घेतले आणि ब्रह्मकर्म केलं तर त्याला ब्रह्मदेव होता येतो. आणि त्या ब्रह्मदेवाच्या सभेमध्ये एक कोणीतरी मनुष्य सोहळ्यामध्ये आला आणि त्या सोहळ्यामध्ये त्यांनी काय केलं, रस्त्याने जेव्हा तो सभेत शिरला
तेव्हा लोकांनी पाहिलं हा मनुष्य परवानगी न घेता चोपदार भालदार सगळ्यांचं उल्लंघन त्यांच्याकडे न पाहता सर्व ब्रह्मदेवाच्या दिशेने चाललेला आहे. हातामध्ये एक कमंडल आहे, दर्भ आहे आणि त्यांच्या अंगावर शिंपडतो. म्हणजे तुम्ही अपवित्र बाजूला व्हा, मला जाऊ द्या असं ते त्यांनी वाट दिली. ज्या आलेला हा कोणीतरी मोठा मनुष्य आहे म्हणून सगळ्यांनी जाऊन दिलं. तो ब्रह्मदेवाच्या सिंहासनापर्यंत गेला तरी त्याला कोणी प्रतिबंध केला नाही. त्याच्यानंतर तो साक्षात सिंहासनावर चढला आणि ब्रह्मदेवाच्या मांडीवर जाऊन बसला. ब्रह्मदेवाला वाटलं हा कोण आहे, इतका सरळ आला ना आपल्या मांडीवर बसला. त्याने असं खाली पाहिलं हा आहे कोण, तर तो येतो बेटा दंभ आहे. विठ्ठल म्हणजे तो दंभ वरवर दाखवणारा जो आहे ब्रह्मदेवाला सुद्धा त्याचा अंदाज आला नाही. हा तर तुमच्या आम्हाला कसं काय येणार. तुकाराम महाराज म्हणतात की असं वरपांगी सेवा नको तर माझ्याकडून खरी सेवा करून घे, तरीच हा जीव सुख पावे माझा, बरे केशे राजा कळो आले. विठोबा देहाचा विसर पाडी मग, तरीच हा जीव सुख पावे माझा, बरे केश राजा कळो आले. ठावदे चित्ता राखे पायापाशी, सकळ वृत्तीशी अखंडित, आस भय चिंता लज्जा काम क्रोध, थोडा संबंध यांचा माझा. मागणे ते कहीचे आहे आता, नामुखी संत संगली, तुका म्हणे नको वरपंग देवा, यावी माझी सेवा भाव शुद्ध, तरीच हा जीव सुख पावे माझा, बरे केश राजा कळो आले. या ठिकाणी आपण जगद्गुरु तुकोबारायांचा यथाशक्ती यथामती अभंगाचं निरूपण करण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी आम्ही जे काही बोलतो ते सर्व आपल्या आशीर्वादामुळं आम्हाला अलंकापूर सारख्या क्षेत्रात राहायला मिळतं. साधू संतांचा सहवास, काही शास्त्राचं चिंतन होतं, त्यामुळं आम्ही हे बोलू शकतो. परंतु हे जरी बोलत असलो तरी हे शब्द आमच्या ओठात असतात, पोटात अर्थात अनुभवात असतात असं नाही. मग तुम्ही या ठिकाणी कंबर बांधून आम्हाला का सांगता असं आपल्याला वाटणं साहजिक आहे. परंतु आमच्या इथे येण्यापाठीमागं आपल्याला कोणत्या प्रकारचं सांगावं असा भाव नाही. ही आमची जन्मभूमी आहे. जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी. आपली आई आणि आपली जन्मभूमी ही स्वर्गापेक्षा श्रेष्ठ सांगितली. आपल्या आज्ञेमुळं, आपल्या प्रेमामुळं इथं ही शब्दरूपी पुष्प, या मातृपितृतुल्य असणारी सज्जन साध्वी माता भगिनी यांच्या चरणी आपल्याला ही फुलं समर्पित करून असं त्यांचे आशीर्वाद मागता यावे की हे आमच्या ओठातले शब्द आमच्या पोटात जावे. आमच्या नानांची ही कर्मभूमी आहे, आमच्या आईचं हे माहेर आहे आणि आमचं इथं ते म्हणतात की घमेलाच जन्म झालेला आहे. तर त्यामुळं हे जे आहे हे जन्मभूमीचं एक सेवा म्हणून या ठिकाणी आपले करायचे आणि आपले आशीर्वाद मागायचे, एवढाच याचा अर्थ आहे. भगवान करो आणि आपणा सर्वांसाठी माऊलीच्या सत्तेतून प्रार्थना करू की आज जे या ठिकाणी आम्हाला ही सद्भावना ह्या सत्संगामुळे निर्माण होत आहे ही उपजला भावो आणि तुमचे कृपे सिद्धी जावो. देव वश्य चित्ती
त्याची घडावी संगती, आईसे आवडते मना, देवा पुरवावी वासना, संत जना सवे भेटी, नवो अंग संग तुटी, तुका म्हणे जिने, भले संत संगष्टने, दुर्बुद्धी ते मना, कदा नुपजो नारायणा, आता मज आईशे करी, तुझे पाये चित्ती धरी, उपजला भाऊ, तुमचे कृपे सिद्धी जावो, तुका म्हणे आता लाभ नाही या परता. अशा प्रकारची प्रार्थना करू आणि माऊलीच्या सत्तेतून आपल्या सर्वांसाठी प्रार्थना करू. सर्वेत्र सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. याचा अर्थ आहे की आपण सर्वजण सुखी असोत, सर्व निरोगी असोत, सर्वांना चांगल्या गोष्टी पाहायला ऐकायला मिळत आणि कोणाच्याही वाट्याला दुःख न येवो, अशा प्रकारचं शुभचिंतन करून या ठिकाणी आजच्या चिंतनाला विराम देऊ. ज्ञानेश्वर
भगवान की जय। महाराज की जय। महाराज की जय।